पुन्हा एकदा अमरावती शहरामध्ये अल्पवयीन टोळीने केला जीवघेणा हल्ला। घरात लपले म्हणून कुटुंब बाल बचावले। घराची केली तोडफोड, वाहनाच्या काचा फोडून झाले पसार। अमरावती पोलीस टोळ्यांना लगाम लावण्यास असमर्थ। अमरावती येथे होळीच्या दिवशी नवसारी येथे एका अल्पवयीन टोळीने एका युवकावर चाकू आणि रॉडने जीवघेणा हल्ला केला होता। तो तरुण आता रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे। पुन्हा आता 10 ते 12 अल्पवयीनांच्या टोळीने फ्रेजरपुरा हद्दीमध्ये एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला शनिवारी रात्री 1 वाजताच्या दरम्यान केला। सुदैवाने सदस्य घरात लपल्याने बाल बचावले। वाद फक्त अंगणामध्ये थुंकण्यावरून आणि एकाला हटकल्यावरून झाला। प्राप्त माहितीनुसार भीमटेकडी मागील कांबळे प्लॉट येथील प्रभाकर घोडेस्वार यांचे घरीच छोटेसे किराणा दुकान आहे। यामध्ये 2 युवक रात्री 9च्या सुमारास पाण्याची बॉटल विकत घेण्यास आले होते। रात्री दुकान बंद असल्यामुळे त्यांनी दुकानदार प्रभाकर यांना घरात आवाज दिला। त्या युवकांना पाण्याची बाटली दिल्यानंतर एका युवकाने तेथे बाजूलाच थुंकल्याने घोडेस्वार यांच्या लहान मुलाने त्यांना हटकले। याच कारणावरून त्या युवकाने "तू मला ओळखत नाही का? पोलिसांना विचार मी कोण आहे, थांब थोड्या वेळाने सांगतो" अशी धमकी देऊन निघून गेला होता। प्रभाकर घोडेस्वार यांची पत्नी, 2 मुले, सून, नातवंड घरात झोपले असताना पुन्हा रात्री 1 वाजता अचानक 10 ते 12 युवकांनी त्यांच्या घरावर हल्ला चढविला। दारावर मोठा दगड मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला। सर्व सदस्य घरात लपल्याने आरोपींनी खिडक्या, अंगणातील कुंड्या, वीज मीटरची तोडफोड करण्यास सुरुवात केली। एवढ्यावरच न थांबता घोडेस्वार यांच्या वाहनाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आलं। बाजूलाच असलेला 2 दुचाकी फोडून मोठे नुकसान करण्यात आले। यातच घोडेस्वार यांनी घरातूनच पोलिसांना फोन करून माहिती दिली। पोलिसांनी लगेच 10 मिनिटांमध्ये घटनास्थळ गाठून सर्च मोहीम राबविण्यात आली। त्यावेळी 2 आरोपींची नंबर प्लेट कपड्याने झाकून ठेवलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली। यामध्ये पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। सर्व आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करून इतर फरार आरोपीच्या शोधामध्ये डीबी पथक रवाना करण्यात आले आहे। 9:30च्या सुमारास आले। त्यांनी पायपान आहे छोटेसे, त्यांनी आमच्या आवारामध्ये थुंकण्याचा प्रयत्न केला। त्याला आम्ही हटकवलं तर त्याच्यावरून त्यांनी हा वाद निर्माण केला झालेली आहे। खिडक्या, दारं, कुंड्या, गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत। जवळपास 25-30 हजार रुपयाची हानी झालेली आहे। तिथे 7-8 जणांची टोळी होती। आधी ते दोघंच आले, त्यानंतर मग त्यांचे ते मित्र वाढत गेले। अशा 7-8 जणांचं त्यांनी हल्ला। गाड्या आणल्या होत्या त्यांनी, 2 व्हीलर, त्याच्या नंबर प्लेटवरती त्यांनी रुमाल काळी किंवा कपड्याने काहीतरी बांधले होते, ते झाकल्या गेले होते। दगडफेक केली, घरावरती काचा फोडल्या, दरवाजे तोडले। जर आम्ही बाहेर निघालो असतो तर आमच्यावरही हल्ला त्यांनी केला असता। आम्ही काही बाहेर निघालो नाही, दारं बंद असल्यामुळे आम्ही वाचलो, अन्यथा आमच्यावर त्यांनी हल्ला केलाच असता। विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे यांचा वृत्तांत।